चिपळूण तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई आत्यासह तिघांचा मृत्यू झाल्याचं समजतंय आणि या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते। 8 वर्षीय लक्ष्मण शशिकांत कदम हा पाण्यामध्ये खेळत होता। काही वेळानं तो पाण्यात बुडत असल्याचं त्याची आई लता शशिकांत कदम यांनी बघितलं। मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी नदीत उडी मारली, मात्र त्याही बुडत असल्यानं मुलाची आत्या रेणुका राम शिंदे यांनी सुद्धा पाण्यात उडी मारली आणि या तिघांचाही डोहात बुडून मृत्यू झालाय। दुःखद अशी घटना चिपळूण तालुक्यातील खडपोली रामवाडी येथे वशिष्ठी नदीच्या डोहात ही घटना घडली। मुलाला वाचवताना आई आणि आत्याचा मृत्यू झाला। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। राजन, खरं तर दुःखद अशी घटना म्हणावी लागेल। नक्कीच गौरी, वशिष्ठी नदीच्या इथे चिपळूणमध्ये झालेली ही घटना अतिशय दुर्दैवी आहे। मुलाला वाचवण्यासाठी आई आणि आत्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। चिपळूण तालुक्यामधील वशिष्ठी नदी आहे येथे ही दुर्घटना घडल्याचे या ठिकाणी समोर येत आहे आणि आत्या ही आपल्या भाच्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी तो पाण्यामध्ये गेला होता आणि त्याला वाचवण्यासाठी तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला, त्या पद्धतीने आईचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची आता घटना समोर येत आहे। गौरी, नक्कीच राजन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।